नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। एप्रिल महिना हप्ता वाटप संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। फायनली खुशखबर आलेली आहे लाभार्थ्यांसाठी। बऱ्याच दिवसांपासून एप्रिलच्या हप्त्या संदर्भात लाभार्थी प्रश्न विचारत होते। एप्रिलच्या हप्त्याला सुद्धा उशीर झालेला आहे, परंतु पहा आता सुरुवात झालेली आहे। वितरणासंदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये नेमकी कधी जमा होणार आहे या संदर्भातली माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे सर्व लेटेस्ट निर्णय तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि हा शासन निर्णय एप्रिल हप्ता वाटप संदर्भातला आहे। एप्रिल हप्ता वाटप करण्याशी निगडित आहे। या ठिकाणी पाहू शकता, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पहा या ठिकाणी एक अधिकारी नेमणूक केलेली आहे। अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आता एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। याचाच अर्थ काय आहे तर एप्रिल हप्त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। फक्त हा दिव्यांग बांधवांसाठीचा जरी शासन निर्णय असला तरी पण पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना सुद्धा आता लवकरच पैसे जमा होणार आहेत, अशी या शासन निर्णयानुसार माहिती स्पष्ट होत आहे। दिव्यांग बांधवांच्या निधी वितरणासाठी, दिव्यांग बांधवांच्या अनुदान वितरण करण्यासाठीच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या व्यक्तीच्या माध्यमातून, या अधिकाऱ्याच्या माध्यमातून, कोषागाराच्या माध्यमातून या ठिकाणी आता एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। पहा, आपल्याला माहीत आहे एप्रिलपासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून हप्ता दिला जाणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत हप्ता दिला जाणार आहे। तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय आलेला आहे आणि यानुसारच आता ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे। आणखी निधी मंजूर झालेला नाही, हा मुद्दा लक्षात घ्या। फक्त अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे। आता अधिकाऱ्याच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासंदर्भातली प्रोसेस सुरू होईल, परंतु त्यापूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर होणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत देखील सुद्धा निधी मंजूर होणं गरजेचं आहे। पोर्टलवर नोटिफिकेशन आता नेमक्या कोणत्या येतात हा महत्त्वाचा आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या पोर्टलवर, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आता मेसेज पडेल अशी शक्यता आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना जो निधी वितरित केला जाणार आहे त्या संदर्भातली सूचना आपल्याला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि इतर लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थी सोडता जे इतर लाभार्थी आहेत, मग माझे विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत हप्ता दिला जाईल आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच हप्ता वितरणासाठी नोटिफिकेशन पोर्टलवरती पाहण्यास मिळेल। GR निर्गमित होतो की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून GR येत नाही, थेट मेसेज येतो आणि पैसे वितरण सुरू होतं। अगोदर एक तारीख देतात, पुन्हा तारीख बदलतात। ही प्रोसेस बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। आता हीच प्रोसेस आपल्याला एप्रिलमध्ये पाहण्यास मिळते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। जशी ही प्रोसेस सुरू होणार आहे तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे, परंतु आजची ही महत्त्वाची अपडेट होती। पहा, 6 तारखेला शासन निर्णय आलेला आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता एप्रिलच्या हप्त्याच्या वितरणासाठी प्रोसेस शासन स्तरावर किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या स्तरावर सुरू झालेली आहे, असं आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे नक्कीच ही मोठी आनंदाची बातमी आहे। रक्कम आता लवकरच खात्यामध्ये जमा होईल तुमच्या एप्रिलच्या हप्त्याची आणि या हप्त्या वितरणासंदर्भात प्रोसेस सुरू झाली किंवा नोटिफिकेशन आले की कळवण्यात येणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।